निषेध असो, धिक्कार असो, धिक्कार असो, काँग्रेसच्या सरकारला धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, काँग्रेसचा धिक्कार असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नारी शक्तीचा विजय असो, नारी शक्तीचा विजय असो, नारी शक्तीचा विजय असो, भारत माता की जय, भारत माता की जय, काँग्रेस पक्षाचा निषेध असो, निषेध असो, काँग्रेस पक्षाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, काँग्रेसचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, काँग्रेसचा निषेध असो, काँग्रेस सरकार हाय हाय, काँग्रेस सरकार हाय हाय, काँग्रेस सरकार हाय हाय, काँग्रेस सरकार हाय हाय, भारत माता की जय, भारत माता की जय, हम भारत की नारी है, भूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है, भूल नहीं. नंतर आता तुम्ही या ठिकाणी निदर्शने करतायत, काय नेमकी मागणी आहे, काय भूमिका आहे भाजपच्या पदाधिकारी? महिला शक्ती विधेयक जे बिल आपलं संसदेत मांडण्यात आलं त्याला काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उभाठा असे यासारखे अनेक जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी ते बिल पास होऊ दिलं नाही आणि महिलांच्या प्रगतीला खोडा घातला. महिला विधेयकाला विरोध म्हणजे 50% लोकसंख्येच्या प्रगतीला विरोध असं आम्ही समजतो. त्यामुळे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय पंकजाताई, प्रीतमताई यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे हा जन आक्रोश जो महिलांमध्ये आज उफाळून आलेला आहे त्याला कुठेतरी मुक्तता देणे, त्यांना बोलण्याचा चान्स देणे आणि ह्या ज्या त्यांच्या जो त्यांचा रोल आहे विरोधकांचा याला कडकडून विरोध करण्यासाठी, निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहे. आम्ही इथंपर्यंतच थांबणार नाहीत. तर जसं आपल्याला आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातूनच फक्त 1 करोड महिलांच्या स्वाक्षऱ्या ते कलेक्ट करणार आहेत, ज्यातून कळेल की खरंच ही भूमिका महिलांना पटली का नाही. आणि ह्या 1 करोड सह्यांमध्ये जास्तीत जास्त स्वाक्षऱ्या ह्या बीड जिल्ह्यातून जातील याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. कारण हे विधेयक फक्त कुठल्या एका पक्षासाठी नव्हतं, तर हे विधेयक हे प्रत्येक पक्षातल्या महिलेसाठी होतं. हे पहा, राजकारणामध्ये घराणेशाही असलेल्या महिला आरामात पोचतात, त्यांना ऑलरेडी पद तयार असतं, त्यांना आरक्षणाची गरज नाही. परंतु ज्या सर्वसामान्य महिला आहेत, सर्वसामान्य महिलांना आरक्षण हा एक चान्स असतो जिथे त्या राजकारणामध्ये आणि इतर गोष्टीमध्ये स्वतःला सिद्ध करू शकतात. त्यामुळे महिला विधेयकाला विरोध म्हणजे जवळपास महिलांना विरोध केल्यासारखा आहे ना आमचा मोठा निषेध आम्ही आज इथे व्यक्त करत आहोत. ताई, दुसरीकडे काय नुकसान आहे यातलं रिअल फॅक्ट आहे? रिअल फॅक्ट हीच आहे की हे विधेयक जर मंजूर झालं असतं तर 33% आरक्षण हे फिक्स होतं. कसं आहे, आता तुम्ही कितीही कुठल्याही पक्षाला जरी सांगितलं की महिलांना जागा द्या तर ते परिपूर्ण होत नाहीत. त्यामुळे फिक्स जागा आम्हाला त्या मिळाल्या असत्या. आणि महिलांना आरक्षण सोडून अजून एक त्याचा फायदा असा होता की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्याही जागांचा टक्का या माध्यमातून वाढला गेला असता. कारण हा 33% महिला, अनुसूचित जातीचे पुरुष आणि महिला यांचाही टक्का ह्या माध्यमातून वाढला गेला असता. त्यामुळे याचा फायदा हा सगळ्या ज्या म्हणजे मी म्हणते की राजकारणात जे पिछाडलेला वर्ग आहे त्यांनाच चान्स जास्त मिळाला असता. मी तर म्हणते विरोधकांना महिला दिन पण साजरा करावा की नाही त्यांनी, आणि त्यांना साजरा करण्याचा हक्कच नाहीये महिला दिन. कारण महिला दिन तुम्ही साजरा करता, तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता. फुलांचे विचार काय होते महिलांबद्दल? आदरणीय आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता, त्यांचे विचार महिलांबद्दल काय होते आणि तुमचा आज विचार कुठे चाललाय आणि तुम्ही ते सेलिब्रेट करताय. ही अक्षरशः लोकशाहीला न शोभणारी त्यांची कृती आहे. आरक्षणाची काय गरज आहे? काँग्रेसने आरोप केला. आरक्षणाची काय गरज आहे? तुम्ही पर्सेंटेज बघा आता महिलांचं किती. मी कुठल्या एका पक्षाला नाव नाही ठेवत आहे. प्रत्येक पक्षातून आरक्षणाशिवाय महिलांना तिकीट दिलं जात नाही, हे भाऊ तुम्हालाही चांगलं माहिती. आरक्षण त्याच्यामुळे कंपल्सरी पाहिजे आम्हाला आणि आमचा तो हक्कच आहे. कारण 50% वोटरच महिला आहेत. आपण जर पाहिलं तर काँग्रेसकडून अशी टीका होती की महिला आरक्षणाच्या आडून भाजपाचा मतदारसंघ विभाजनाचा डाव होता आणि तो आम्ही उलटवून लावलाय असा दावा काँग्रेस करते. खोटे, हे सगळं खोटे. खोटं याच्यासाठी मी म्हणते याचं क्रेडिट भारतीय जनता पार्टी आणि संयुतीच्या सरकारांना, वरती जे एनडीएचं सरकार आहे त्याला मिळालं असतं. हे फक्त त्यांना बघवत नाही. आणि जे तुम्ही म्हणताय
मतदारसंघ विभागणे डिलिमिटेशनचा जो कायदा आहे, डिलिमिटेशन करायचं की नाही हे 2023लाच पंतप्रधान मोदीजींनी संसदेत मांडलं होतं आणि तेव्हा याच विरोधकांनी त्यांना सपोर्ट केला होता. आणि डिलिमिटेशनमुळे कुठल्याच साऊथ इंडिया असो किंवा नॉर्थ इंडियाच्या कुठल्याच लोकांवर अन्याय होणार नाहीये. उलट दक्षिण भारतातील जी आपल्या संसदेमध्ये संसदांची संख्या होती ती 23.2 पासून 23.8% या डिलिमिटेशनच्या कायद्यामुळे वाढणार आहे. आणि ह्याच 2023मध्ये तुम्ही सपोर्ट दिला, त्याला तुम्ही मंजुरी दिली, विधेयकावर संविधानावर संशोधन झालं आणि आता जेव्हा ते लागू करण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला दिसतंय की बाबा आता तुमच्याकडे 2/3 बहुमत नाहीये, तेव्हा तुम्ही त्याला विरोध करता. याला काय अर्थ आहे? डिलिमिटेशनमुळे कोणावरही अन्याय नाहीये. याच्यावर विस्तृत चर्चा संसदेत झालेली आहे आणि ती चर्चा आमच्यापैकी प्रत्येक महिलेने पण बघितलेली आहे. त्यामुळे असं उगीच त्याला नाव ठेवू नका, कुठलंही तुम्ही त्याला झाकण्याचा प्रयत्न करू नका. याच्याने फक्त महिलांचा फायदा झाला असता आणि कुठल्याही नागरिकाचं नुकसान होणार नव्हतं. जे काही विधेयक आहे